वर्णानाम् अर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणिविनायको भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणो यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्द्यते सीतारामगुणग्राम पुण्यारण्यविहारिणो वन्दे विशुद्धविज्ञानो कवीश्वरकपीश्वरो उद्भवस्थिति संहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं श्रीसीतां नतोऽहं रामवल्लभां यन्मायावशवर्तीं विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं व्रजो यथा हेर्भ्रम यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्भोधे स्थितिर्षावता वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिं नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तः सुखाय तुलसी रघुनाथगाथा भाषानिबन्ध मतिमंजुल मातनोति। जो सुमिरत सिद्धि होए गणनायक करिवर बदन करौ अनुग्रह सोई बुद्धिराशि शुभ गुण सदन मूक होई वाचाल पंगु चढ़े गिरिवर गहन जासु कृपा सो दयाल द्रवहु सकल कलिमल दहन नील सरोरुह श्याम तरुण अरुण बारिज नयन करौ सो मम उरधाम सदा क्षीर सागर शयन कुंद इंदु समदेह उमा रमण करुणा अयन जाहि दीन पर नेह करौ कृपा मर्दन अयन वंदव गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु वचन रविकर निकट। आचार्य तुलसीदास किंवा गोस्वामी तुलसीदास महाराज यांनी रामचरितमानस या श्लोकापासून सुरू केलेला आहे. तो आता म्हणायची प्रेरणा मैयाजींनी केली म्हणून तो तुमच्या समोर आता म्हणून दाखवला. आणि विशेष कारण आपण परिक्रमेबद्दल बोलतो आहोत तर परिक्रमेमध्ये बहुतेक ठिकाणी जिथे जिथे राम मंदिर हनुमान मंदिर आलं किंवा एखाद्या साधू संतांची चर्चा त्यावेळेला रामचरित मानस अतिशय हँडी होतं. कारण गीतेतले श्लोक थोडे त्या ठिकाणी परके होतात असा माझा अनुभव झाला. एखाद दुसरे आश्रम वगळले तर जसं त्रिगुणातीत ध्यान केंद्र ते स्वामी लोकेशानंद त्यांना मी गीतेबद्दल गीतेतले काही काही श्लोकांबद्दल प्रश्न विचारले होते आणि त्यांनी पण समर्पक उत्तरं दिली होती. कारण त्याचं कारण ते नुकतेच भागवताचा त्यांचा दौरा पूर्ण करून पुण्याहून आले होते. त्यामुळे पुण्याबद्दल त्यांच्या मनात असं आस्था होती म्हणजे की पुण्याचे लोक वगैरे असं चांगलं इम्प्रेशन त्यांच्या मनात महाराष्ट्रातल्या लोकांविषयी होतं. विशेष करून पुण्याहून नुकतेच ते आलेले असल्यामुळे आणि आम्ही पुण्याहूनच गेलेले असल्यामुळे असं चांगलं जुळून आलं. तर मैयाच्या किनाऱ्यावरती रामचरित मानसच्या चौपाई दोहे
जर कंठस्थ असले तर एकदम अशी वेवलेंथ मॅच होती. जसं नर्मदे हर म्हटल्याबरोबर त्यांना वाटतं की आपलाच माणूस आहे, तसं. म्हणून एक, आणि आत्ता तर खैर मैयाजींनी सांगितलं, तर आज बस नुसत्या गप्पा मारायसाठी आपण भेटलेलो आहोत असं समजायचं. कारण त्याचं कारण आहे की प्रत्येक वेळेला आपण स्पेसिफिक एखाद्या आश्रमाबद्दल, रस्त्याबद्दल बोलतो, मग इतर विषय राहून जातात. आणि आत्ता नुकताच एक तासभरापूर्वी आपले बडोद्याचे मित्र मयूर मनोहर, त्यांचा फोन येऊन गेला. त्यांच्या डोळ्याचं थोडं सध्या काही इश्यूज आहेत म्हणून त्यांचे कमेंट्स तुम्ही बऱ्याच दिवसात बघितले नसतील. मयूर मनोहर, बडोदरा 23, गुजरात स्टेट, असं ते कम्प्लीट त्यांच्या कमेंटच्या खाली त्यांची सिग्नेचर असायची. सध्या डोळ्यांनी ते थोडे त्रासलेले आहेत. त्यांचे काही काही बारीक बारीक प्रश्न त्यांनी ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवले मला. तर मी म्हटलं की एक त्यांच्या प्रश्नांची पण उत्तरं देऊ, आणि तुमच्याशी जस्ट गप्पा गोष्टी बऱ्याच दिवसात झाल्या नाही आपल्या. आपण भेटतो, आश्रमांविषयीच बोलतो. एक मिनिट, जरा पाणी पिऊन घेऊ. तुमच्यासारख्या जाणत्या श्रोत्यांसमोर बसून बोलणं हे खूप मोठं हे लागतं. तर त्याच्याबद्दलच मयूर मनोहर यांचा प्रश्न एक आहे. पहिला प्रश्न त्यांचा असा आहे की परिक्रमेला इतके दिवस झाले, परिक्रमा होऊन परत येऊनही जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले, मग तिथल्या त्या आश्रमांबद्दल तुम्हाला कसं लक्षात राहिलं, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न की तुम्ही आश्रमाचं स्केच जेव्हा काढता तेव्हा इतकं डिटेलमध्ये अगदी बारीक बारीक त्यातल्या डिटेल्स कसे काय येतात. या 2 प्रश्नांवरती त्यांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे, आणि कौतुक मिश्रित आश्चर्य त्यांच्या मनामध्ये आहे. तर लक्षात राहिलं म्हणजे त्यासाठी की मी खूप विशेष प्रयत्न केले असा भाग नाही आहे. हां, त्यांच्या प्रश्नात एक असं होतं की तुम्ही कुठे नोट डाऊन करून ठेवलेलं आहे का. तर हो, तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की नाही आठवत नाही मला, पण जेव्हा आम्ही ओंकारेश्वरून परिक्रमा सुरू केली त्याला असं काही भाव नव्हता की आता पुढे जाऊन आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. पूर्ण परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर देखील मनात असा भाव नव्हता की हे सगळं फोटोज आपण कधी यूट्यूबवर टाकणार आहोत. नाही, तशी यूट्यूबची जी चॅनल आहे आपली ती 2007 पासून आहे, पण त्यात कन्स्ट्रक्शन, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम या विषयांवरचे व्हिडिओज भरपूर टाकलेले आहेत. पण कधीसुद्धा माझ्या असं चित्तामध्ये हा विचार देखील नाही आला की हे यूट्यूबवर लोड करायचे आहेत. आणि म्हणून असं रेग्युलर नोटिंग वगैरे असं काही डिटेल्सचं केलेलं नव्हतं. मग ओंकारेश्वरपासून अमरकंटकला पोचेपर्यंत काय नोटिंग होतं, तर एक व्यवस्था असते की परिक्रमेमध्ये ज्या आश्रमामध्ये आपण जाऊन मुक्काम करतो त्या आश्रमामध्ये सिल लगा लो अशी एक हाक देतात ते लोक. मग आपल्याकडची डायरी, तर काही लोक अशी व्यवस्थित वही ठेवलेली असते लोकांकडे. काही लोकांकडे, आता आम्ही तर एवढं माहिती नव्हतं डिटेल, त्यामुळे या आकाराची फक्त एक आमची स्पायरल डायरी होती. ती दाखवेन तुम्हाला एखाद दिवशी, आत ठेवलेली आहे. एवढीशी स्पायरल डायरी होती. मग समजा आता नेमावरला आलो आश्रमात 2 दिवस राहिलो, मग तिथून निघायच्या वेळेला ती आपली डायरी घेऊन जायची. तिथले जे महंत असतील, आश्रमातले जे कोणी स्थानधारक असतील, मग त्यांच्याकडे लगेच एक प्लॅस्टिकची पिशवी, त्यामध्ये स्टॅम्प पॅड, एक स्टॅम्प असतो, मग ते लगेच तिथे स्टॅम्प मारून देणार, त्याच्यावर तारीख टाकून देणार. ते तसं आहे आपल्याकडे. असं संपूर्ण परिक्रमेचं कुठे किती तारखेला कुठल्या आश्रमात हे
रबर सील बहुतेक ठिकाणी असतेच. तर तो एक दुवा आपल्याकडे आहेच, म्हणजे अगदी ऑथेंटिक ज्याला म्हणता येईल की या दिवशी या ठिकाणी अगदी बोरखेडीला राऊतांकडे जेव्हा होतो तेव्हा निघायच्या आदल्या रात्री त्यांनी स्वतःच सांगितलं, ओ आपकी कॉपी वॉपी लेके आ जाओ, सील लगवा लो. मग ते आम्ही घेऊन गेलो मामांकडे. मग रावत मामांनी, हिरालाल रावत मामांनी लगेच त्याच्यावर सील बिल लावून लाल अक्षरामध्ये डेट टाकली, खाली सही पण केली हिरालाल रावत. तर तो एक महत्त्वाचा दुवा होता. पण नंतर अमरकंटकला थोडासा वेळ मिळाला, मग आम्ही एक 2-3 अशा या आकाराच्या नोटबुक्स विकत घेतल्या आणि त्यामध्ये मग सुरुवातीला मी माझ्या पद्धतीने माइंड मॅप काढतात किंवा फ्लोचार्ट काढतात तसं मग डेट वाईज असं 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 लिहित गेलो होतं. ते सुषमाला काही ते पसंत नाही पडलं. सुषमा म्हणे तुम्ही सरळ तारीख आणि कुठला आश्रम असं लिहा. ठीक आहे, ॲग्रीड. मग मी ती स्पायरल डायरी समोर ठेवली. त्या स्पायरल डायरीला बघून बघून या दिवशी ओंकारेश्वरला, या दिवशी मोरटक्क्याला, या दिवशी छोटी खलगाटला, छोटी कसरावद, असं जसं जसं स्थान वाईज ते रबर शिक्के होते त्याप्रमाणे डेट्स लिहित गेलो. मग मध्ये 1-2 ठिकाणी मिसिंग होतं, कारण प्रत्येक ठिकाणी लावतातच असं नाही. मग जिथे मिसिंग होतं तिथे मग आम्ही जरा याच्यावर जोर दिला. त्या दिवशी कुठे होतो मग आपण? अच्छा, हां, झेलोनला होतो. म्हणजे मग सरपंचांच्या घरी होतो. आता झेलोन नाव का एकदम पटकन आठवलं की जस्ट 2 मिनिटापूर्वी, हे रेकॉर्डिंग सुरू करायच्या 2 मिनिटापूर्वी याच्यावरती फोन इथे समोरच ठेवलेला होता. त्यांचा फोन आला, तिथले सरपंच झेलोनचे. त्यांच्या गावी नाही का आपण म्हटलं होतं, त्यांच्या घरी आपण गेलो होतो राहायला नाही, दुपारच्या जेवणाला तिथे एक ती मैया भेटली होती, आठवतं ना? तेच, त्या सरपंचांचा फोन आला होता. हाँ हाँ बाबाजी, इधर तो कछु नया नहीं है, सब वैसे ही है वगैरे, असं सगळ्या गोष्टी झाल्या. तर असे जे काही काही मिसिंग पॉईंट्स होते मयूर, ते मग आम्ही त्या लॉगबुकमध्ये अगदी व्यवस्थित लिहिलं. आणि मग असं ते अमरकंटकला आमची 11 मे पर्यंतचं सर्व डिटेल्स अगदी व्यवस्थित डेट बाय डेट, कुठे थांबलो, कुठे जेवलो, जेवणापर्यंतचं डिटेल आले. जर सुरुवातीपासून आम्ही लिहिलं असतं, तसं आमच्याबरोबर औरंगाबादचे एक गृहस्थ होते सोनवणे नावाचे, मामा सोनवणे त्यांना म्हणायचे. आणि त्यांच्याबरोबर एक सोलापूरचे गृहस्थ होते देशपांडे नावाचे. तर त्या दोघांनी पण अगदी रिलिजियसली, त्यापैकी सोलापूरचे देशपांडे तर एवढे मेटिक्युलस होते की कुठेही पोचले की लगेच ते आपली वही घेऊन बसायचे. त्या वहीमध्ये अगदी किती तारीख, कुठे आलेलो आहोत, कोणाच्या घरी थांबलेलो आहोत, त्यांचा फोन नंबर काय आहे, लँडलाईन नंबर काय आहे, सगळं डिटेल लिहून घ्यायचे. जेवण काय केलं, हे एवढे डिटेल्स त्यांच्याकडे असायचे. तसं जर ठेवलं असतं तर आपण अजून डिटेल्स देऊ शकलो असतो. पण मैयाची तेव्हा इच्छा अशी होती की तो पूर्ण जो मैयाचा प्रकार आहे, त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे फिनॉमिनॉन, त्याला मराठी मला माहिती नाही, प्रत्यय असं म्हणू शकतो आपण. अनुभव आहे. अनुभव आणि फिनॉमिनॉन अलग अलग आहे, पण ठीक आहे, जो तो अनुभव आहे तो पूर्ण अनुभवायचा. कारण जर मी त्या दृष्टीने गेलो असतो की आपल्याला ही जी परिक्रमा करतो आहोत हे कोणाला तरी सांगायचं आहे, तर कदाचित हे अविरत परिक्रमा जास्ती चांगली झाली असती कदाचित, आय डोंट नो. पण आत्ता जे मला परिक्रमेमध्ये समाधान मिळालेलं आहे की चला परिक्रमा झाली, त्याचा अर्थ शोधतोय मी. अर्थ शोधायची प्रक्रिया निरंतर चालू आहे, अविरत चालू आहे. मागची भूमिका, परिक्रमा म्हणजे नेमकं काय? परिक्रमा तर एक अलग विषय झाला, पण मैया म्हणजे काय याच्याबद्दलच विचार
अजून स्पष्ट होत नाहीये की मैया म्हणजे नेमकं काय आहे. ती शक्ती आहे, मान्य आहे. वरकरणी आपल्याला काय दिसतं? जल, जलतत्व, म्हणजे पंचमहाभूतांपैकी एक तत्व जे आहे जलतत्व, ज्याने आपली 3/4 पृथ्वी व्यापलेली आहे असं म्हणतात. आणि शरीराचा किती 75 ते 80% भाग पाण्यात जलमय आहे असं आपण म्हणतो. ती मैया आहे. आणि नुसतं ते पाणी जर म्हटलं, हे पाणी आहे, ह्यात आणि मैयाच्या पाण्यामध्ये काय महत्वाचा फरक आहे? हे स्थितीमध्ये आहे आणि ती गतिशील आहे. हे पाणी एका ठिकाणी थांबलेलं आहे, थांबवलेलं आहे. आणि मैया ती गतिशील आहे. गतिशील असल्यामुळे ती प्रवाहित होते आहे, प्रवाह आहे. आणि प्रवाह असल्यामुळे आत्ता आतमध्ये असा हात घातला तेव्हा मैयाचं एक त्या सेकंदाचं जे स्वरूप आहे, तो हात बाहेर निघेपर्यंत तिथलं पाणी पुढे सरकलेलं आहे. तिथून 4 मीटर 5 मीटर पुढे गेलेलं आहे पाणी. म्हणजे मग मैया ही नित्य परिवर्तनशील झाली. प्रत्येक क्षणी जिचं स्वरूप बदलत आहे. हे तुम्हाला पटतंय का? बुडी मारताना जी मैया होती, ती बुडीतून मान वरती काढल्याबरोबर मैया बदललेली आहे, कारण तिथलं पाणी पुढे सरकलेलं आहे. मग मैया म्हणजे नेमकी कुठली आहे? दोन किनाऱ्यांच्या मध्ये असा जो एक काहीतरी एक आकार झालेला आहे. आणि असं म्हणतात की मैया जेवढी वरती दिसती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पाताळामध्ये आहे. त्याच्यावर अजून आपल्याला विचार करायला पाहिजे की नुसतं आपण मैयाचा प्रवाह आणि त्याची परिक्रमा करून आलो, पण मैया पाताळामध्ये अशी पसरलेली आहे. मग मैया म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे विश्वरूप दर्शनामध्ये श्रीकृष्णाचं ते भव्य स्वरूप बघून अर्जुन जसं म्हणतो तशी अवस्था होती मैयाबद्दल विचार करताना, की तुला कुठून नमस्कार करू? पूर्वेकडून करू, पश्चिमेकडून करू, उत्तरेकडून करू की दक्षिणेकडून करू? मग हे जर स्वरूप बघितलं मैयाचं, हे निर्गुण निराकार रूप झालं. पण ते प्रत्येक क्षणी आपल्या भावामध्ये, आपल्या मनामध्ये आणणं शक्य नसल्यामुळे मग आपण मैयाची एक सगुण मूर्ती आपल्या समोर अशी साकार केली, की असं मगर वाहन, त्या मगरावरती बसलेली ही मैया, कमळाच्या पुष्पावरती बसलेली ती मैया. आणि मग मैयाचं सगुण स्वरूप जे आपण बघतो नॉर्मल चित्रांमध्ये मैयाच्या, आणि मग तो भाव मनामध्ये ठेवून मग तिचं स्तोत्र रचलं गेलं, तिची आरती रचली गेली. तो भाव आधी, मग भावातून किंवा आधी आशय मनात आला, त्या आशयामधून भाव जागृत झाला, त्या भावामधून ते शब्द प्रकट झाले आणि त्या शब्दांनी त्या भावाचा अर्थ आपल्यापर्यंत पोचेल अशा प्रकारे त्या शब्दांनी तो अर्थ धारण केला. म्हणजे शंकर आचार्यांनी जेव्हा ते लिहिलेलं असेल, सबिंदू सिंधू सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हारी वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. तर त्वदीय पाद पंकजम हे सगुणात आणण्याचा एक प्रयत्नच आहे ना. कारण मैया म्हणजे अमरकंटक पासून तर दहेज पर्यंत, अरबी समुद्रापर्यंत ती 1600 किलोमीटरची मैया, हे नुसतं एक साकार स्वरूप, भौतिक स्वरूप आपल्याला दिसतं खरं, पण अजून सप्त पातळात खोलावलेली जर मैया बघितली तर ती अजून व्यापक झाली. आणि दर क्षणी बदलणारी ती मैया, म्हणजे जर तुम्ही 15व्या अध्यायात जर गेले तर जे सांगितले त्यांनी, नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा, अशी ती मैया झाली ना. नांतो न चादी, जिला आदी नाही, जी अनंत, जिला अंत नाही, तिला आदी नाही म्हणून ती अनादी झाली, जिला अंत नाही म्हणून ती अनंत झाली. हे पटतंय का तुम्हाला? अशा त्या मैयाची परिक्रमा म्हणजे काय झालं? विश्वव्यापक. म्हणजे मग तीच गोष्ट परत आपल्याला करावी लागेल की गणपती, कार्तिकेय, त्यांच्यामध्ये पैज लागली की पृथ्वीची परिक्रमा आधी जो पूर्ण करून येईल, माहिती तुम्हाला गोष्ट, ती सांगत नाही बसत आता. तर मग गणपतींनी फक्त तिथे पार्वतीची प्रदक्षिणा करून नमस्कार केला, कारण ते सर्व गणांचे नायक कशामुळे झाले? बुद्धी चातुर्यामुळे. तर अशी ती मैया आहे. आणि अशा त्या मैयेच्या केलेल्या लौकिक परिक्रमेचं कौतुक आपण आता बघतो. तर मयूरच्या प्रश्नापासून आज गप्पांना सुरुवात झाली आणि म्हणता म्हणता 23 मिनिटं व्हायला आलेली आहे. तर मयूरचे 2 प्रश्नांचे उत्तर सांगितले की असं नोटिंग वगैरे काही केलेलं नव्हतं आधी, मग नंतर ते नोट डाऊन केलं, लॉग तयार झाला. आणि सिव्हिल इंजिनियर मी असल्यामुळे जे तिथे बघितलेले आश्रम आहेत त्यांची ती रचना, भूमिती रचना, तो नकाशा, तो डोक्यामध्ये असा फिट झालेला आहे. तेव्हा नुसतं तिथलं आठवलं की अच्छा, आनंदाश्रय आश्रम, असा तो गेट होतं. मग असं आत गेलो की उजव्या बाजूला तिथे बेंच होतं, उजव्या बाजूला गेलं की एक रस्ता जायचा, समोर असं एक 2 मजली हे होतं, मागच्या बाजूला आपली जिथे थांबलो ती बिल्डिंग होती, डाव्या बाजूला गणपतीचं मंदिर होतं. हे डावं, उजवं, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे व्यवसायाने माझ्या डोक्यात फिट होतं. पण स्पेसिफिक आश्रमांमध्ये ती क्लॅरिटी अशी आपोआप येते, आतून येते. म्हणजे ते कॉन्शियस प्रयत्न त्यात नाही आहेत, कॉन्शियसली काही करत नाही मी. तर कागद पेन हातामध्ये घेऊन बसलो की ते बरोबर एकानंतर एक आठवत होते. आणि बहुतेक ड्रॉइंग्स आणि स्केचेस हे एका हाती एका टाकी बनवलेले आहेत. एकदा वरती श्री स्वामी समर्थ लिहून सुरुवात केली की पूर्ण कलरिंग होऊन यांनी फोटो काढेपर्यंत परत त्यातलं रिवर्क नाही आहे. आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की ते त्या स्केचमध्ये असं प्रिसिजन आलेलं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी लाईन्स पण अशा शेड्स असे एक दुसऱ्यामध्ये मिसळते, पण मुद्दाम बी तसे राहू दिलेले आहेत, कारण हे स्मृतीमधून काढलेलं रेखाचित्र आहे आणि ते आश्रम कसा होता याबद्दल एक ठळक कल्पना देण्यासाठी काढलेलं चित्र आहे. ते अगदी वास्तवाला धरून असेल अशी हमी काही मी घेत नाही.
तुमच्यापैकी कोणी जिज्ञासू वाचक त्या आश्रमाचं नकाशाचं जो आपण बघितलेला आहे त्याचं प्रिंटआउट घेऊन जर तिथे गेला आणि त्यांनी 1 to 1 कम्पेअर करून बघितलं तर त्याला बऱ्याचशा तफावती मिळतील. पण ब्रॉड कॉन्सेप्ट तसाच राहील, ओव्हरऑल आयडिया तशीच राहील याची खात्री आहे मला. ठीक आहे, कुठे दरवाजा इकडचा तिकडे असेल, एखादी रूम कमी जास्ती असेल, होऊ शकतं ते, किंवा एखादं डिटेल मिस झालेलं असेल, आय फुल्ली ॲग्री. पण बेसिक त्याच्या मागचा भाव काय आहे की तुमच्या समोर एक रेखाचित्र उभं करायचं ज्याने मला कथनाला पण ते परिपोषक होतं आणि तुम्हाला इमॅजिनेशनला त्याचं सहाय्य होईल, यासाठीच ते आहे. तेवढंच त्याचं महत्व आहे माझ्या दृष्टीने. तर मित्रांनो, असं आहे, मजा आली मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन, आभार. आणि तिचे तर आहेच आभार. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.